लूकचे शुभवर्तमान अध्याय 8. पुढे लवकरच असे झाले की तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार यांच्यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, I welcome you in the name of the Lord. And as we welcome, we love the Lord as much as we can. More important is every human being, every individual, especially every baptized, is given a mandate. And this mandate is to work for the Lord. प्रभूची सुवार्ता सांगण्यासाठी, प्रभूला इतरांसमोर सादर करण्यासाठी प्रभू आमंत्रण देत आहे. And that is what we see in the gospel of today. That he invites apostles, he invites people who have experienced healing, may experience health, experience freedom. या प्रत्येकाला परमेश्वर आमंत्रण देत आहे की त्या परमेश्वराची वाणी की परमेश्वराने माझ्यासाठी काय केलेलं आहे ते इतरांपर्यंत पोचविणे. And that is really our life. The Lord has done so many good things for us. The Lord has wonderfully blessed us. The Lord has protected us. Lord has given us good health. Lord has given us His protection. Lord has safeguarded our lives. Lord has blessed us in abundance. God has given us food to eat. So here we are. Our prayers we have prayed or somebody else has prayed and परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिले आहेत व या सर्व आशीर्वादाचा धनी जो परमेश्वर आहे त्याच्यासाठी त्या परमेश्वराने माझ्यासाठी जे महत्कृत्य केलेले आहेत त्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानणं. त्या परमेश्वराचे आभार मानणं. वी नीड टू ब्लेस द लॉर्ड बिकॉज व्हॉट द लॉर्ड हॅज डन फॉर ईच अँड एव्हरी ह्युमन बीइंग, एव्हरी पर्सन, यू अँड मी. सो हियर इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर अस in everyday life. We need to thank the Lord as you get up, as you walk, as you eat, as you sleep, as you travel, as you journey, as you read. Thank the Lord for what the Lord has done. परमेश्वराने माझ्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत. परमेश्वराने हे पुरवलेलं आहे. परमेश्वराची इच्छेप्रमाणे या गोष्टी होणार आहेत. Just bless the Lord. And when we start blessing the Lord, brothers and sisters, we build a great relationship. We acknowledge what the Lord has done for us. प्रभूने माझ्यासाठी काय केलेले आहे याची आपण गवाही किंवा साक्ष देतो की प्रभूने माझ्यासाठी काहीतरी केलं आहे. And then becomes our relationship more stronger and we can see the Lord's presence in our life. We can see the Lord working in our life. We can see the Lord transforming our life. We can see the Lord renewing our life. We can see the Lord making our lives anew. परमेश्वर आपल्यासाठी करत आहे आणि परमेश्वर आपल्यासाठी करत राहणारच आहे. So here we gather together thanking and blessing and glorifying the Lord for what? Because what the Lord has done. Now situations may arise. People find it difficult. What has the Lord done for me? So much difficulty, so much disturbance. I cannot pray. So health issues, so much complication. एवढ्या गोष्टी अडचणीच्या आहेत. कशी प्रार्थना करावी समजत नाही. प्रार्थना थांबवलेली आहे. But dear friends, when we get into this ट्रायल मोड, जेव्हा आपली परीक्षा पाहिली जाते तेव्हाच खरोखरच आपण कोण आहोत याची जाणीव आपल्याला होईल व आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे याची जाणीव आपल्याला पुष्कळ होईल. प्रभूच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रभूमध्ये वाढणं, दररोज न चुकता प्रार्थना करणं, दर दिवशी दर वेळी प्रभूला धन्यवाद देणं हे गरजेचं आहे. प्रभूमध्ये सामर्थ्य मागले तर आज लॉर्ड ब्लेस अस. Lord keeps on doing and Lord will do it for us. Do not be in difficulties, what we say, do not be sad, do not be pessimist, do not worry, God is going to bless us. And that is what the Lord does. So I make a prayer for you, Heavenly Father. We bless our family. परमेश्वर मी या सर्वांसाठी प्रार्थना करीत आहोत. तुझे सामर्थ्य व आशीर्वाद त्यांच्या भोवती मागत आहोत. तुझ्या कृपेचा शांतीचे वरदान त्यांच्या भोवती मागत आहोत. या सर्वांना तू आशीर्वाद. लॉर्ड ब्लेस देम इन ऑल देयर सिच्युएशन्स अँड ट्रायल्स अँड डिफिकल्टीज ऑफ देयर लाईफ. लॉर्ड ब्लेस देम. ट्रान्सफॉर्म देयर लाईफ. कीप देम ऑलवेज क्लोज टू यू. लेट देम अंडरस्टँड, लेट देम एक्नॉलेज, लेट देम ग्लोरिफाय यू इन एव्हरीथिंग व्हॉट दे डू. परमेश्वर त्यांना जाणीव करून दे की तू त्यांच्यासाठी काय केलेलं आहेस. प्रभू त्यांना आशीर्वादित कर, त्यांना आरोग्य दे, त्यांना सामर्थ्य दे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचे सामर्थ्य, प्रभूचा आशीर्वाद प्राप्त व्हा पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. सो गॉड ब्लेस यू.
praying for you, praying for your families, your near and dear ones. Here I take and here I pray for you. तुमच्यासाठी प्रभूचा आशीर्वाद मागत आहे.